पाथर्डीच्या या मठामागे एक अशी कथा आहे जी कदाचित तुम्हाला माहीत नसेल आणि या कथेच्या मुळाशी आहेत परमपूज्य माधवबाबा महाराज आणि सद्गुरू शंकर महाराजांची एक अद्भुत अनुभूती. नेमकं काय घडलं होतं आणि पाथर्डीत हा मठ कसा उभा राहिला हे आज आपण स्वतः परमपूज्य माधवबाबा महाराजांच्या शब्दात ऐकणार आहोत. हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत पाथर्डीतील श्री सद्गुरू शंकर महाराज भक्ती मठाची एक सुंदर आध्यात्मिक कथा. पाथर्डीमध्ये असलेला हा मठ अनेक भक्तांसाठी श्रद्धेचं स्थान आहे, पण या मठाच्या मागे फक्त एक वास्तू नाही तर साधना, श्रद्धा आणि आध्यात्मिक अनुभवांनी जोडलेला एक मोठा प्रवास आहे. या प्रवासाबद्दल आज आपण स्वतः परमपूज्य माधवबाबा महाराजांकडून पण या मठाची खरी कथा जाणून घ्यायची असेल तर ती माझ्याकडून ऐकण्यापेक्षा हा प्रवास ज्यांनी स्वतः अनुभवला त्यांच्या शब्दात ऐकणं अधिक योग्य ठरेल. परमपूज्य माधवबाबा महाराजांचा हा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास आपण आता त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग ऐकूया महाराजांच्या स्वतःच्या शब्दात त्यांचा हा आध्यात्मिक प्रवास. महाराजांचं वास्तव्य कुठे आणि काय मला काही माहीत नव्हतं, परंतु माझे पूर्वीचं काहीतरी भाग्य असलं पाहिजे, पूर्वी केलेलं काही पुण्य असलं पाहिजे, म्हणून शंकर महाराज हे पुष्कळहून जाताना पावागडमध्ये रस्त्यात भेटले आणि मला आवाज दिला, आव महाराज सिगरेट घेऊ. नंतर मी त्याच्याजवळ गेलो. त्यांनी सिगरेट पाडल्यावर मला विचारलं, आपण कुठे जाणार? म्हटलं पावागड, कालिका माताच्या दर्शनाले. हाँ बोले, मैं भी आपके साथ आता, खाते पीते चले जाएंगे. मैंने बोला, गुरु ने बोला हुआ है खाना पीना बंद, सिर्फ पानी पीकर चलना, चाय पीना नहीं, दूध पीना नहीं और किसको मांगना भी नहीं, हाथ के सर से मांगना नहीं. असं म्हणून दोघे आम्ही निघलो. एका हॉटेलवर गेलो. त्या हॉटेलवर जाण्याच्या अगोदर मी विचारलं, हॉटेलमध्ये गेल्यावर चहा पिलो तर पैसा कुठे आहे? त्यानंतर त्याने मला डोक्यावर हात ठेवला, पैशाची चिंता करू मत. पाठीवर हात मारला, कपड्याची चिंता करू मत, हा मेरे पीछे. त्या हॉटेलवर त्यांना चहा आणि सिगरेट पाजली. कटोऱ्यातून एकामा कटोरा हाती असल्यावर त्यामधून 100ची नोट काढून मालकाला दिली. हॉटेल मालक द्यायला लागला वापस. महाराज म्हणत, द्यावा पैसा मी वापस देता नाही. तर हीच मूर्ती मला प्रथम कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात भेटली आणि मी 4 दिवस त्या स्वामीच्या पाठीमागच्या गार्डनमध्ये झोपलेला होतो. 4थ्या दिवशी पाणी संपलं म्हणून पाणी आणण्यासाठी गेलो. त्यावेळेस ही मूर्ती कालिका महालक्ष्मीच्या मंदिरात उभी होती. मला आवाज दिला, हा महाराज. त्याच्याजवळ ज्यावेळेस मी गेलो त्यांनी मला म्हणले, 4 दिवसाची चहा पिलाय क्या? मैंने बोला नहीं, जाओ. बोले, ते 100 की नोट लेके जाओ, चाय पी जाओ. ज्यावेळेस मी चहा प्यायला गेलो
चहा पेलो, 100च्या नोटीतून 90 रुपये वापस घेतले आणि त्या महाराजच्या हाती न्यायला आलो मंदिरात. महाराज बोले द्यावा पैसा मग वापस देत जाणे. मी त्यांना एकच विचारलं, मेरी तुम्हारी मुलाकात हुई क्या? नहीं. मैंने तुमको बोला कि 4 दिन से मैं दिगर क्या का है? बोले नहीं. तुमको खबर कैसी लगी मेरी? तुम कहाँ से आ गए? बोले मैं कचभूज है. बोले कच्चे महादेव के गुफा में थे, गुरु का आदेश हुआ, कोल्हापुर में एक साधु 4 दिन से दिगर चाय का पड़ा हुआ है, जा बोले उसको चाय पिला कर तेरा संकल्प पूरा करके निकल जाएगा. अब मेरा संकल्प मैंने पूरा करा चाय पिलाने का. अब मैं जायला कचबूज. त्यावेळेस मध्ये गुजरातमध्ये या महाराज या सुनालीने या महाराजने आपल्याला म्हटलं द्यावा पैसा वापस द्यायचा नाही. आणि ह्याही महाराज म्हणतात नाही द्यावा पैसा वापस द्यायचा नाही. म्हणजे याची भेट आपली पहिले कोल्हापूरमध्ये झाली असताना साक्षी आणि विश्वास बसला. त्या दिवसपासून ते 4 दिवस 5 दिवस माझ्याबरोबर महादेवच्या मंदिरावर झोपलो आणि 5 दिवसाचे 5 शब्द सांगले आणि त्या शब्दावर आज एवढा खेळ चालू आहे. नंतर पावागडमध्ये गेल्यावर 12 बजे मैं मिळूंगा. रात्री 12 वाजता मध्ये पावागडमध्ये पुन्हा भेटले आणि मला विचारलं आप कहाँ जाने का? मैंने बोला बड़ोदरा के स्टेशन पर. बोले आप कोई गाड़ी नहीं, साधन नहीं. मैंने बोला यहाँ अंधेरी ने कहा छोड़ा, मैं हनुमान का मंदिर बताता. बोले जाओ हनुमान के मंदिर में सो जाओ. त्या मंदिरात झोपल्यावर मध्ये 4 वाजता स्वप्न पडलं आणि स्वप्नात ते माझ्या प्रत्यक्ष उभे राहिले आणि त्यांनी मला विचारलं की 5 दिवस झाले तू म्हणाला सिद्ध पुरुष आहे, पण तुझी हिंमत झाली नाही विचारायची. मी कुठून राहो, मी कुठे राहतो, मला ठिकाणं काही माहीत नाही. तुले धनकवडी रोड पर शंकर महाराज समाधी मठ आहे. त्या धनकवडी रोडवर सद्गुरू शंकर महाराजच्या मठात पुण्यामध्ये येणे आणि माझ्या समाधीचं दर्शन घेणे. मी गुजरातवरून पुण्याला गेलो. मार्ग दाखवला पुढे की बघ असा मार्ग आहे, जळगाव जलमगाडी नंतर पुणा. तर त्या सांगितल्याप्रमाणे मी पुण्यात आलो. धनकवडी गाडी पाहिली आणि कंडक्टरला म्हटलं शंकर महाराजांचा जो समाधी मठ आहे त्या मठावर फक्त मध्ये उतरून देतं नाही, नदी नाव मला माहीत नाही. मग कंडक्टरनं मध्ये धनकवडी रोडवर उतरून दिलं. मी समाधी मंदिरात गेलो, हातपाय धुवून माझ्यासमोर बोर्ड आलो. ते त्या बोर्डाकडे लक्ष गेलं. मी समजलो आपल्याला हेच बोर्ड गुजरातमध्ये दाखवलं. आणि याचप्रमाणे आज आपलं खरोखर धन्य आहे, भाग्य. आणि आपणही धन्य झालो की आपल्याला त्या मूर्तीचं कसं ठाव ठिकाणा माहीत नाही, अशा मूर्तीनं आपल्याला भेट दिली आणि भेट देऊन आपल्याला खेळाची माहिती दिली. मग आज गेल्यावर सिगरेटला धरून लोक उभे होते. म्हटलं आव महाराज सिगरेट देऊ म्हणण्यावाले हेच मूर्ती असली पाहिजे. माझा विश्वास बसला नाही. 7 महिने शिवशंकर हॉटेलवर एका दगडावर झोपेले राहतो आणि त्या माणसाने म्हटलं फक्त तुमच्या नोकरीला एवढं सांगणे, इथून मला उठून देणे नाही, मला काही मागणं नाही, काहीच नाही, फक्त उठवायचं नाही. नंतर महाराजांनी मला दृष्टांत दिला, आता मळीत जा, 1 वर्ष मळीत काढ. मी जसा तुझं समाधीतून उठून भेट दिली त्याचप्रमाणे तो सुद्धा समाधीतून उठून 12 वर्षाचा पाण्याला उपास तो सोडण्याचं काम करीत, पिठलं भाकर आणून
नाताच्या इथे 12 महिने 1 वर्ष झाल्यावर त्या ठिकाणी 2 भंडारे गेले. पहिला स्वप्नात तर भंडारा गेला जेवलो नाही. नंतर मी म्हटलं अध्यक्ष मध्ये विचारे अध्यक्ष खाल्लं का म्हणे. म्हणजे सोड म्हटलं काय नाही म्हटलं ना. मग म्हणजे खायचा आदेश द्या. मग पुन्हा रुपी नाजी 18 तारखेला स्वप्नात आले आणि खायचा आदेश दिला. एका होमाची पूजा कर, 1 जोड होमाने बसो, 11 पूजा मान, 11 जोड पूजेचे बसो, एका म्हातारी पण मुलाचं पूजन कर. त्या ठिकाणी मी खटपवले झाले महाराजले. मुलाचं पूजन कशाने म्हणजे काळीत नाथाचं प्रत्यक्ष पूजन त्या हातानं होईल. आणि म्हटलं म्हातारी त्या नवनाथाने शाबरी विद्या शिकवली त्या 5-6 दिवशीची पूजा त्या हातानं होईल. नंतर याने नवे कपडे घेऊन पिठलं भाकर शेताचा नैवेद्य खाऊ घाल आणि तू कोरभर भाकर पिठलं ठेचा हातावर हे खाय आणि 12 वर्षाचा उपवास सोड. दुसरा भंडारा मग मोठा केला. 5 दिवसा खूप लोकांनी मदत केली त्या भंडाऱ्याने. त्यांच्या सुद्धा कोणी कपडे पाठवले, कोणी धान्य पाठवलं, कोणी तेल पाठवलं, कोणी तूप पाठवलं. खूप मोठा भंडार झाला. मग महाराज मला हे स्वप्नात आले शंकर महाराज आता कायमचा एक मठ बांधून पाठवायची आहे. माझी इच्छा आहे. बाबाच्या इच्छेप्रमाणे हा मठ बांधलेला आहे, आपल्या मनात नाही. आणि याच्यात जे काही सामान आलं होतं ते बाबाच्या इच्छेने झालं. मग त्याचं महाराजने विचार केला की तुम्ही नाही याने सांगलं काही मागू नको, हा काहीच मागणार नाही, पण या मठात सामान पाहिजे ना. म्हणून महाराज प्रथम मुंबईमध्ये ते स्वप्नात गेले. चांदीची पादुका पाथरीच्या मठात पाठव. पुण्यामध्ये ते स्वप्नात गेले. चांदीची मूर्ती 1.25 किलोची पाथरीच्या मठात पाठव. गणेशजीच्या स्वप्नात गेले. 2 समय पाथरीच्या मठात पाठव. बदलापूरवाले त्या स्वप्नात गेले. पलंगावर 2 फोटो पाठव. ठाण्यावाल्याच्या स्वप्नात गेले. 3 फोटो पाठव. स्वामीचा दत्ताचा मावाला म्हणे 3. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या किरकोळ आहेत. म्हणजे कशा पुण्याच्या एका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाने मुलं नव्हती. खूप पैसा लावला. डॉक्टर म्हणे मूल होत नाही, पैसा लावू नको. ते दोघं नवरा बायको नगरला आले. मित्राने भेटले. मित्र म्हणे नाराज खूप आहेत. हो म्हणे इतका पैसा लावून डॉक्टर म्हणतात मूल होत नाही. आता मूल होत नाही, चिंता करू नको म्हणे. पाथरीच्या मठात जाऊ. पाथरीच्या मठात आला. माझी बोलायला लागले. नाही म्हणलं माझं लोक काही सांगू नका, तुमचं काय घराणं नाही ते बाबाजवळ सांगा. आणि नंतर तुमचं काम जर झालं तर मग दर्शनाला या. तर कमीत कमी तो 1 वर्ष आला नाही. 1 वर्षाने आला. डोक्यावरील समय येऊन माझ तोंडातून सर निघलो. तर काय भल्या म्हणता एकच समय पाठवली, जोडी पाठवायची होती ना. मग त्याने पूर्ण मला पार मस्तक ठेवलं. म्हणजे बाबा तुम्ही बोलता ते खरं आहे म्हणे. म्हणजे बाबा म्हणून नव्हतं, मुलगी नव्हती. बाबाजवळ बोललो तर म्हणे मुलगा बी झाला मुलगी बी झाली. म्हणून आता म्हणे पूर्ण मग समय आणतो, पुन्हा समय आणणे. मग महाराजने बाकी पलंग जो आहे ना, लहानचे मोठे झाले अंका पुरले. त्या बाईचं लग्न झालं ते अक्कल गोवा गेली गुजरातमध्ये. बाबा तिथे जाऊन झोपत. तिथे सुद्धा स्वप्न गेलं की नर्मदे तुझ्या घरातल्या पलंगावर जाणे झोपतो, तोच पलंग पाथरीच्या मठात पाठव.
हा पलंग बाबा झोपत तो पलंग आहे. म्हणजे एवढं भाग्य आहे आपल्या पाचवडीचं. आणि महाराजने म्हटलं पाचवडीत मठ बांधा पण कशासाठी, कारण त्या गावातल्या 4 संत गावाच्या बाई निघून जायला आहे. आपलं काय मठ बांधून फायदा होईल. महाराज म्हणत आपला ते गावचा संबंध नाही, बाहेरगावचे जे लोक आहेत त्या लोकांसाठी हा मठ बांधायचा आहे. पाचवडी नाथाची भूमी आहे, संतांची भूमी आहे. या गावचा महिमा आपल्याला लांब पोहोचवायचा आहे, दूरवर पोहोचवायचा आहे. त्याकरता मठ बांध. म्हणून मठ बांधला. आज या गावात कोणी अमेरिकेचा येईना, कोणी ऑस्ट्रेलियाचा येईना, आफ्रिकेचा नाही, लंडनचा नाही, इंग्लंडचा नाही, दुबईचा नाही, मुंबईचा नाही, पुण्याचा नाही, कोणी येईना. पण आज मठ बांधल्यापासून जे नागपूरला सुद्धा मठ आहेत बाबाचे, तरी त्या मठाच्या सुद्धा गाड्या आधी येतात. अमेरिकेपासून सुट्टी मिळाली की हवाई जहाज येतात, नगरमध्ये येतात. त्याचे मुलं झाले, मुली झाल्या, आपले फोटो नेले, पोचा नेल्या अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियात मुलं झाले, मुली झाल्या. दुबईवाल्याचा मोठा प्रश्न बाबाने दूर करून टाकला. मोठा प्रश्न होता त्याचा दुबईवाल्यावर. तर अशा पद्धतीने या मताची ख्याती आहे. महाराजांनी स्वतः सांगितलेला हा अनुभव ऐकल्यानंतर या मठाकडे पाहताना मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. त्यांच्या शब्दातून आपल्याला त्यांच्या साधनेचा, श्रद्धेचा आणि या मठाशी जोडलेल्या आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव घेता आला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही पाथर्डीतील या मठाला भेट दिली असेल किंवा परमपूज्य माधवबाबा महाराजांशी संबंधित तुमच्याकडे काही अनुभव किंवा आठवण असेल तर तीही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला या पवित्र मठाला भेट द्यायची असेल आणि मठाचा ॲड्रेस हवा असेल तर खाली कमेंट करा. मी तुम्हाला मठाचा पूर्ण ॲड्रेस नक्की देईन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. महाराजांची कृपा आणि शंकर महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच राहो. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय शंकर महाराज.